नमस्कार, मी डॉक्टर चारुशीला घोंगडे, आहारतज्ञ। शरीराच्या प्रत्येक पेशीला जगण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कसं बरं होत असेल, तर त्यासाठी हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे। हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी शरीरात लोह या खनिजाची गरज असते। या व्यतिरिक्त फॉलिक ॲसिड आणि B12 विटॅमिन B12 योग्य असणंही गरजेचं आहे। शरीरात लोहाचं प्रमाण योग्य असेल तर शरीराची पर्यायाने प्रत्येक पेशीची वाढही होत असते आणि शरीर कार्यक्षमही राहत असते। साहजिकच शरीरात लोहाची हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर प्रत्येक पेशीपर्यंत अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकणार नाही आणि पर्यायाने निरुत्साह, थकवा जाणवणं, मंदपणा, वर्किंग कॅपॅसिटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। याशिवाय मेंदूपर्यंत जेव्हा ऑक्सिजन सप्लाय हा पुरेशा प्रमाणात होत नाही तर लर्निंग कॅपॅसिटी, कॉग्निटिव्ह ॲबिलिटीजवर त्याचा परिणाम हा दिसून येत असतो। शाळकरी मुलांमध्ये शॉर्ट अटेन्शन स्पॅन, स्कूल परफॉर्मन्स त्यांचा कमी होणं, चिडचिडेपणा या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसून येत असतात। तर बालकांपासून शाळकरी मुलं, किशोर वयीन अवस्थेतील मुलामुलींमध्ये, गर्भावस्थेतील स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असणं हे अत्यंत गरजेचं आहे। हिमोग्लोबिनचे प्रमाण एका विशिष्ट पातळीपेक्षा जेव्हा कमी असते तेव्हा त्याला रक्तक्षय किंवा ॲनिमिया असे म्हटले जाते। यामुळे बऱ्याचदा रिकरंट इन्फेक्शन, सतत वारंवार इन्फेक्शनचे चान्सेससुद्धा वाढू शकतात। तर ॲनिमिया मुक्त भारताचे स्वप्न साकार करून एक सक्षम पिढी घडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। काही सोप्या गोष्टी आपण त्यासाठी नक्कीच करू शकतो। स्वयंपाकघरात लोखंडी भांड्यांचा वापर म्हणजेच कढई, खलबत्ता, तवा, पळी यामुळे रक्तातील लोहाचं प्रमाण वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीट, नवलकोल, फ्लॉवर, मुळा याचा जो हिरवा पाला असतो यामध्ये लोह हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं आणि ते फेकून देणं हे योग्य नाही। त्याचा वापर आपण आपली सूप, थालीपीठ, काही ज्यूस यामध्ये नक्कीच करू शकतो। सोबतच लोहाचं शरीरात योग्य शोषण होण्यासाठी क जीवनसत्व अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आपण आवळा, निंबू, पेरू, पपई, संत्री, मोसंबी यासारख्या क जीवनसत्वयुक्त फळांचा वापर करू शकतो। आमसूल, चिंच हे सुद्धा लोहाच्या शोषणासाठी अत्यंत उपयुक्त असतात। शिवाय फॉलिक ॲसिड आणि B12 हे विटॅमिनसुद्धा योग्य प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे। या सर्वांच्या मदतीने आपण शरीरात लोहाचे योग्य प्रमाण राखू शकतो आणि पर्यायाने हिमोग्लोबिनची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होऊ शकते। ॲनिमिया किंवा रक्तक्षय याचा प्रतिबंध करण्यासाठी वयाच्या 1 वर्षापुढे वर्षातून 2 वेळा जंतुनाशक औषधं घेणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याला आपण डिवर्मिंग म्हणतो। डिवर्मिंग करणं हे खूप आवश्यक आहे। शिवाय प्रोफायलॅक्सिस म्हणून आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणंही गरजेचं आहे। तर आठवड्यातून एकदा आपल्या शाळकरी मुलांना किंवा किशोर अवस्थेतील मुलामुलींना आयर्न आणि फॉलिक ॲसिड याची एक गोळी देणं हे त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी खूप गरजेचं आहे। आणि ह्या लोहयुक्त गोळ्या प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये जननी सुरक्षा कार्यक्रम आणि किशोर स्वास्थ्य कार्यक्रम या अंतर्गत मोफत मिळतात। शरीरात लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला एक सोपी कृती करून दाखवणार आहे आणि सोबतच तुम्हाला मी माझं छोटंसं किचन गार्डन पण दाखवणार आहे। चला तर मी तुम्हाला माझं छोटंसं किचन गार्डन दाखवते आणि त्यातूनच आपण काही साहित्य घेऊन आजची कृती करणार आहोत। त्या ठिकाणी माझं छोटंसं किचन गार्डन आज मी तुम्हाला दाखवते आहे। यात मी विड्याच्या पानांची वेल ही लावलेली आहे। विड्याच्या पानामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम, लोह, फॉलिक ॲसिड हे मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं आणि पूर्वी बाळंत विडा खाण्याची पद्धत होती किंवा पूर्वीच्या बायका ह्या जेवणानंतर विड्याच्या पानाचं सेवन करत होत्या, तर हे त्यांचं नैसर्गिक कॅल्शियम सप्लिमेंट होतं। तर हे माझं कॅल्शियमचं झाड आपल्याला विड्याचं पान लागणार आहे रेसिपीसाठी
ते आपण एक या ठिकाणी घेतलं आहे मी. हे माझं दुसरं जे प्लांट आहे हे एक हर्ब आहे, पेपरमिंट किंवा मेंथॉल, मिंट लीव्ज आपण बऱ्याचदा त्याला म्हणतो. तर हे नॉर्मल पुदिना नाही आहे, हे याला तोंडात टाकलं की त्याचा पेपरमिंटसारखा एक चव येते आणि तोंड अगदी फ्रेश होतं. खोकला, कफ यासाठी अत्यंत गुणकारी असं हे हर्ब आहे. तर याचीसुद्धा आपण एक 8-10 पानं रेसिपीसाठी घेणार आहोत. आणि हे मी अगदी दररोज ही रेसिपी माझ्या मुलीसाठी बनवत असते, मी पण घेत असते. तर ही तिची एक खूप फेवरेट अशी रेसिपी आहे. सकाळ झाली की मला ती विचारते, मम्मा ज्यूस रेडी आहे का. इथे मी मिरची लावली आहे, तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मिरच्या पण आल्या आहे त्याला. हे एक चेरी टोमॅटोचं झाड मी लावून बघितलं आहे. हे बरंच आता वाढलं आहे, पण अजून तर काही फूल किंवा त्याला फळ आलेलं नाही आहे. होप सो काही दिवसात त्याला फळ येतील. इथे कढीपत्ता लावला आहे. कढीपत्ता तर प्रत्येक घरात हा असलाच पाहिजे. त्यातही आयर्न आणि फॉलिक ॲसिड हे मुबलक प्रमाणात असतं. शिवाय केसांसाठी, स्किनसाठी सुद्धा कढीपत्त्याचं सेवन करणं अत्यंत गुणकारी असतं. या ठिकाणी या कॅरेटमध्ये तुम्ही बघू शकता, कॅरेटमध्ये मी वांग्याचीही काही झाडं लावली आहेत. इथे एक छोटंसं वांगं पण आलेलं आहे, काही फुलं आली आहेत, छोटी छोटी वांगी यायला सुरुवात झाली आहे या झाडांना. हे कॅरेटमध्ये अशी एक छोटी गोणपाट अंथरून त्यात खत आणि माती घालून ही झाडं मी लावली आहेत. इथे बियाणं टाकली होती याची आणि छान आता ती वाढली पण आहेत. इथे शिमला मिरची लावलेली आहे मी. तर ह्यालाही छोटे छोटे शिमला मिर्च यायला सुरुवात झालेल्या आहेत आणि काही फुलंही आलेली आहेत. ह्या कॅरेटमध्ये मी कालच पालकाची बी घातलेली आहे. ऑलरेडी माझं 1-2 वेळा पालकाचं रोप घेऊन झालेलं आहे आणि आता मी पुन्हा त्यामध्ये पालकाचे बी सो केलेले आहेत. आणि हे करताना मला माझी छोटी मुलगी मदत करत असते. तिला फार गंमत वाटते सगळं करताना. जेव्हा मी माती खालीवर करतो तेव्हा तिला छोटे अर्थवॉर्म्स पण त्यात दिसले. ती खूप एक्सायटेड असते हे करत असताना. आणि ह्या बागेत मुलांना इन्व्हॉल्व करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी मी टाइम्स ऑफ इंडियाला एक आर्टिकल वाचलं की निसर्ग किंवा हिरवळ ही मुलांचं इमोशनल कोशंट आणि इंटेलिजंट कोशन्स इम्प्रूव्ह करायला खूप मदत करत असते. या कॅरेटमध्ये मी मेथीची बियाणं घातलेली आहेत आणि शिवाय त्यासोबतच पांढरी हळद जी अत्यंत गुणकारी असते तीसुद्धा मी इथे, हे जे प्लांट तुम्ही बघू शकतात, काही रूट्स मी इथे टाकलेले आहेत पांढऱ्या हळदीचे. या कॅरेटमध्ये मी भेंडीची झाडं लावली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या भेंड्या त्याला आलेल्या आहेत. आणि हे माझ्या मुलीला बघणं खूप तिच्यासाठी एक्सायटिंग असतं की तिची आवडती भाजी कशी उगवते. त्याला फुलं आलेली तिने बघितली आहे, त्या फुलांपासून भेंडी कशी तयार होते. हा सगळा एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो मुलांसाठी. शिवाय इथे हे छोटं झाड बघता आहात तुम्ही, यात हे ओवांचं झाड आहे. ओव्याची पानं आहेत. सकाळी जो काढा आपण करतो जिंजर टर्मरिक टी, याची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेलच. त्यात हे क्रश करून घातलं तर हे रेस्पिरेटरी हेल्थसाठी खूप चांगलं आहे ओव्याचं पान. शिवाय या कॅरेटमध्ये मी पोकळा हिरवी पालेभाजी लावलेली आहे. आणि या ठिकाणी एक छोटीशी ग्रीन वॉल आम्ही तयार करून घेतली आहे. ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे आणि ही हिरवळ मनाला नेहमीच प्रफुल्लित करत असते. एक प्रकारचा फ्रेशनेस मला इथे जाणवत असतो. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सप्टेंबर 2020 आपण पोषण माह किंवा न्यूट्रिशन मंथ म्हणून सेलिब्रेट करत असतो. आणि त्याची थीम जी आहे ती पोषण के लिए पौधे, जेच किचन गार्डन तयार करणं, ते प्रमोट करणं आणि लोकांना त्याविषयी जनजागृती निर्माण करणं ही त्याची या वर्षाची थीम आहे. आणि प्रत्येकाच्या घरात ही छोटी मोठी जागा असतेच, तर त्या ठिकाणी ह्या झाडांना आपण प्लांट करू शकतो. रेसिपीसाठी आपण माझ्या किचन गार्डनमधून जे विड्याचं पान आणि पेपरमिंटची पानं घेतली होती ती मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहेत. ते आपण यात घेऊयात. 1 वाटी डाळिंबाची दाणे, एक डाळिंब सोलून घेतलं आहे मी इथे. एक छोटं बीट किसून घेतलं आहे.
यात 150 ml पाणी घालून आपण हे ज्यूस रेडी करून घेऊयात. हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे आणि ज्यूस आपण इथे स्ट्रेन करून घेऊयात. ज्यूस स्ट्रेन करण्यासाठी तुम्ही कापडाचा उपयोग केला तरी चालेल. कापडातून अजूनही ते चांगलं एक्स्ट्रॅक्ट होतं. यात आपण निंबू पिळून घेऊयात. अर्धा निंबू या ठिकाणी मी घालते. या ठिकाणी आपलं ज्यूस बनवून रेडी आहे. याचा इतका सुंदर फ्लेवर येतो पेपरमिंटसारखा आणि खूपच अमेझिंग त्याची टेस्ट आहे. मुलांनाही खूप आवडतं हे ज्यूस. तर हे ज्यूस तुम्ही दररोज आपल्या शाळकरी मुलांना जर दिलं तर नक्कीच त्यांचं स्कूल परफॉर्मन्स, अटेन्शन स्पॅन हे वाढेल. ऑफकोर्स त्याने लोहाचं प्रमाण योग्य होऊन हिमोग्लोबिनही वाढणार आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना पोषण माह म्हणजेच न्यूट्रिशन मंथच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. करून बघा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझ्या पुढचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.